नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 14 मे 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. सर्वप्रथम संभाजीराजे जयंतीच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या आपत्तीच्या काळातील गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष व सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीमध्ये केले. मौजे चिलवडी येथील मनोज प्रभाकर जाधव यांना वैराग नाका परिसरात प्रतिबंधित गुटखा व सुभाषिक सुपारी व मोटरसायकलसह धाराशिव शहर पोलिसांनी 31 मे रोजी केली अटक. 59,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त. कारवाई केल्याने पोलिसांनी सांगितले. जिल्हाभरात धर्मवीर राजे संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. जिल्हाभरात झाले पूजन. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज लागणारा निकाल पुन्हा लांबणीवर. डॉक्टर पद्मसिंह पाटील व मोहन शुक्ला झाले गैरहजर. सक्ती असूनही राहिले कोर्टात गैरहजर. दिले तबियतेचे कारण. भूम तालुक्यातील बुधवारी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झाले नुकसान. सुकटा परिसरातील म्हैस दगावली व फळबाग ज्वारी कडबा याचे झाले मोठे नुकसान. तहसीलदार यांच्या तात्काळ सूचनेसह झाला पंचनामा. वाशी तालुक्यातील पारगाव राष्ट्रीय महामार्गावर टायगर नावाच्या जुगार खेळायला लावून लुटणाऱ्या बीड जिल्ह्यातील टोळीमधील दोघांच्या आवळल्या वाशी पोलिसांनी मुसक्या. वलगुड येथे 27 एप्रिल रोजी टेम्पोच्या अपघातात प्रथमेश फुलचंद कापुरे या युवकाचा झाला होता मृत्यू. या प्रकरणी मयताचे वडील फुलचंद कापुरे राहणार कोळेगाव तालुका मोहोळ यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे 11 मे रोजी केला गुन्हा दाखल. परांडा शहरात ICICI ATM मधून पैसे काढण्यासाठी धनाजी लेंगरे यांचे ATM हातचलाकीने बदलून थोड्याच वेळात 50,000 खात्यातून लुटले. CCTV फुटेजच्या आधारे पोलीस घेत आहेत शोध. KYC करून वाचलेल्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. 2 महिन्याचे 3,000 खात्यात झाले जमा होणे सुरू. उमरगा बस स्थानक पाडण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था का केली नाही व तात्काळ प्रवाशाचे हाल थांबविण्याची ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनने केली आगार प्रमुखांना निवेदन देऊन मागणी. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.